दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचं पार्थिव आज पहाटे पुण्यात दाखल झालं। त्यांचं पार्थिव पुण्यात दाखल झाल्यानंतर कुटुंबियांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही। कुटुंबियांनी अक्षरशः टाहो फोडला। तुम्हाला कळालं तेव्हा काय भावना होत्या? कधी ते तुम्हाला शेवटी भेटले? काय म्हणणं होतं त्यांचं? खरं सांगायचं तर आत्ताही माझा विश्वासच बसत नाही की संतोष आता आमच्यामध्ये नाही आहे म्हणून। आणि इतकी म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्ट की कुणीतरी बाहेर फिरायला जातो, त्याला गोळी मारतात आणि अचानक त्याचा मृत्यू होतो, तेही त्याच्या मुलीसमोर, बायकोसमोर। हे म्हणजे फार वेदनादायक आहे। आणि संतोष मला 2 महिन्यापूर्वी भेटला होता। त्यावेळेस त्यांनी जस्ट एक प्लॅन डिस्कस केला होता की अरे मला फिरायला जायचं आहे, तर आम्ही काश्मीरचा प्लॅन करतोय वगैरे। तर त्यावेळेस कधीच असं वाटलं नाही की असं काही होऊ शकेल म्हणून किंवा असं काही घटना घडेल याच्याबद्दल म्हणजे नाहीच विश्वास ठेवू शकत मी। आता सुद्धा काही आठवणी तुमच्याकडे सुद्धा असतील। तुम्ही देखील त्यांच्या घरच्यांना जाऊन भेटला, आईंना तुम्ही जाऊन तिथं भेटला? आई म्हणजे ते आमच्या आईच काय म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा भाऊच, घरातलेच मेंबर आम्ही सगळे। काय ते म्हणजे विश्वास अजून पण बसेना की संतोष नाहीये आमच्यात, संतोष नाही हा विश्वासच बसेना आम्हाला। विश्वासच बसला नाही, कारण संतोष जगदाळे असं लिहिलं होतं फक्त। म्हटलं महाराष्ट्रात संतोष जगदाळे दुसरं कोणी असेल, पण जेव्हा पूर्ण नाव आलं संतोष एकनाथ जगदाळे तेव्हा एकदम हादराच बसला की आमच्या मित्राबद्दल असं काय होईल असं अजूनही वाटत नव्हतं। ही कठोर पावलं उचलली जायलाच पाहिजेत, कारण आपल्या देशात मध्ये येऊन आपल्या देशातील नागरिकांना धर्म विचारून, जात विचारून जर तुम्ही अशा प्रकारे हल्ला करणार असाल तर या हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो भारतीय नागरिक म्हणून। आणि या नराधमांना कारवाई ही कडक व्हायला पाहिजे आणि नुसतं वरवरची कारवाई होऊन उपयोग नाही, यांना मुळासकट उकडून टाकले पाहिजेत। हीच भारतीय नागरिक म्हणून आमची सगळ्यांची संवेदना आहे। आत्ता जी परिस्थिती आहे त्यांच्या आईची, आईला आपल्या मुलाचं पार्थिव बघणं याच्यापेक्षा वाईट परिस्थिती मला नाही वाटत कुठली असू शकते। आणि या परिस्थितीत त्यांच्या आईंवर जे तुम्ही बघितलं की कसं त्यांनी काय त्यांच्या अवस्था झाली त्यांची, तर अशी अवस्था कोणाची होऊ नये अशी प्रार्थना आहे। दरम्यान कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया।